आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त साध्या सोप्या पद्धतीने कोबीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करायचं। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर बारीक चिरलेला एक कांदा आणि 2 मिरच्या इथं मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पण वापरू शकता जर तुम्हाला तिखट जास्त हवे असेल तर। त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकून ते 2 मिनिटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। जास्त कांदा लाल होईपर्यंत ते परतवायचं नाही। 2 मिनिटं परतवून झाले की काय करायचं, इथं मी अर्धा कोबीज चिरून धुवून नितळ ठेवला होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। तोही आपल्याला एक 5 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा, म्हणजे जो कोबीचा वास असतो तो निघून जातो आणि भाजी खूप छान लागते खायला। हे बघा, अशा पद्धतीने ते बारीक गॅसवर आपल्याला 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। हे छान असं परतवून झाले की त्याच्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून हे छान असं 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। कोबी जेवढा तुम्ही तेलामध्ये छान परतवाल तेवढी भाजी ती खायला खूप छान लागते। आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की काय करायचं, झाकण लावून आपल्याला हे 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे। मध्ये एकदा आपल्याला ते उघडून बघायचं, पुन्हा एकदा मिक्स करायचं, त्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनिटं आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची, म्हणजे ती सगळीकडून मस्त अशी शिजली जाते आणि मऊ होते। हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार आहे, एकदम सुटसुटीत अशी। आता काय करायचं, शेवटी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता तो कोथिंबीर टाकली की त्याचा कलर हिरवागार राहतो, त्यामुळे सगळी कोथिंबीर मी आधी टाकली नव्हती, शेवटी थोडीशी टाकायला ठेवलेली होती। हे बघा, आता ही कोथिंबीर मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा। इथं आपली मस्त अशी कोबीची भाजी तयार आहे। तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।